श्री स्वामी समर्थ महाराजांची थोडक्यात संपूर्ण माहिती। स्वामींचे नाव श्री स्वामी समर्थ, चैतन्य, चंचल भारती, नृसिंह सरस्वती, दिगंबर बुवा, नृसिंह भान, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज। स्वामींचा प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया, महानिर्वाण दिन चैत्र वैद्य त्रयोदशी शके 1800 मंगळवार दिनांक 30 एप्रिल 1878 रोजी वटवृक्ष मंदिरात देह ठेवला। आवडते प्राणी गाय आणि कुत्रा, नावडता प्राणी मांजर। त्याचबरोबर अक्कलकोट स्वामींना आणखी काही गोष्टी प्रिय होत्या, त्या म्हणजे मोगऱ्याचा फुलांचा हार, खडीसाखर, पिवळा सोनचाफा, केवड्याचे फूल, भगव्या रंगाची फुले, वृक्षारोपण केलेले फार आवडायचे, प्राण्यांना अन्न दिलेले फार आवडायचे। पेढे खूप प्रिय आहेत। नैवेद्यामध्ये पुरणपोळी, वांग्याची भाजी, कडंबोळी, चपाती, दूध शर्करा, आमटी, खीर, कांद्याची भजी आणि बेसनाचे लाडू। फळांमध्ये डाळिंब, सीताफळ, सुकेळी, काळी द्राक्षे, आंबा, चिकू आणि टरबूज। स्वामींना हिनात तर खूप प्रिय होते। स्वामींच्या स्पर्शातून पावन झालेली स्थळे म्हणजे वटवृक्ष मंदिर, खासबाग, खंडोबाचे देऊळ, हाक्याचा मारुती, बाळप्पांचे घर आणि चोळप्पांचे घर। त्याचबरोबर अक्कलकोट येथील मठ म्हणजे वटवृक्ष मठ, समाधी मठ, बाळप्पा महाराज मठ, जोशीबुवा मठ आणि राजे रायतन मठ। स्वामी मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र। छोटी पोथी म्हणजे 21 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत, जपसंख्या 6 लाख। नित्य नियमाची उपासना रोज पोथीतील 3 अध्याय व 11 माळेचा जप म्हणजे श्री स्वामी समर्थ। पोथीचा सप्ताह गुरुवारी चालू करावा। 11, 21, 71, 108 अशी पारायणे करावी। श्री स्वामींचे भक्तांना आश्वासन म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तर मंडळी, आशा करते श्री स्वामी समर्थ महाराजांची ही छोटीशी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।